आपण आपल्या परमात्मा आणि परमेश्वराकडे अगदी हक्काने मागून घ्यावं. त्याकरिता नवस करण्याची वेळ येऊ नये. आणि नवस केलाच तर तो अगदी वेळेनुसार काटेकोरपणे तो पाळावा, तो फेडावा. आपली प्रार्थना लवकरात लवकर फलद्रूप व्हावी म्हणून साक्षात परब्रह्म परमेश्वराला आपण अविष दाखवणं हे कितपत योग्य आहे. आणि एवढंच नाही तर आपण एकदा कार्यभाग तो साधला, आपल्याला पाहिजे ते मिळालं का अगदी सोयीस्कररित्या ते आपण विसरून जाणं, अगदी सोयीस्कररित्या त्याची आपण टाळाटाळ करणं हे कितपत योग्य आहे. भक्त म्हणे आज रात्री 9:30 वाजता आपण एका अशाच दाम्पत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना जाऊन तिथे नवस केला. तो त्यांचा नवस फलद्रूप देखील झाला आणि त्यांनी तो नवस फेडलाच नाही. आपण प्रत्यक्ष परमेश्वराला कधीच फसवू शकत नाही. मग त्याचे परिणाम ते काय? हा असा साक्षात परमेश्वराला परमात्म्याला दिलेला शब्द आपण पाळू नये का? आज रात्री 9 वाजता मुद्दाहून बघा. आणि हा एपिसोड खरोखर एक बोधात्मक एपिसोड आहे. त्याच्यापासून आपण खूप काही शिकू शकतो. आज रात्री 9:30 वाजता.